श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः। गणपती रहस्य प्रतिशोध एका जन्माचा भाग 1। श्री महागणपतेय नमः। सदर कथा ही संपूर्ण काल्पनिक आहे। कथेची गरज म्हणून काही स्थळे आणि व्यक्तींची नावे पात्रे घेण्यात आली आहेत। आज चतुर्थी होती। निधीची गणेश पूजा सुरू होती। निधी ही गणेश भक्त, नुसतीच भक्त नाही तर वेडी भक्त। रोज गणेशाला 21 दुर्वा, अभिषेक आणि अथर्वशीर्ष पठण आणि 21 प्रदक्षिणा हा तिचा नित्यनेम। निधी ही स्वभावाने शांत, सात्विक आणि प्रेमळ। 23 वर्षाच्या निधीला लहानपणापासूनच गणेशाचे वेड होते। गणपतीचे चित्र काढणे, रांगोळी, गणेशाची व्रते असं खूप काही करायचे ती। आज घरात चतुर्थीची पूजा उरकून ती गणेशाच्या मंदिरात दर्शनासाठी चालली होती। पण तिला माहित नव्हते हा दिवस तिच्या आयुष्यालाच बदलून टाकणार होता। निधी मंदिरात आली। रोजच्या प्रमाणे तिने श्री गणेशाचे दर्शन घेतले, प्रदक्षिणा मारल्या आणि घराच्या दिशेने निघून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तिला एक साधू दिसले। तो साधू दिसायला काही वेगळाच होता। एक दैवी तेज त्याच्या चेहऱ्यावर होते। निधीला पाहताच साधू म्हणाले, अलक निरंजन। निधी त्यांना न कळत नमस्कार करते। खरं तर असं आपसूक कसे झाले हेच तिला समजत नव्हते। मुली, रोज गजाननाच्या दर्शनाला येतेस ना तू? हो गुरुजी। तुझे आराध्य आहेत ना ते? हो गुरुजी, निधी उत्तर देते। पण आपण या साधूशी आणि हा साधू आपल्याशी का बोलतोय हेच तिला समजत नाही। माहिती आहे मला, तुला खूप प्रश्न पडलेत मुली। होतील तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला प्राप्त होतील, पण वेळ आल्यावर। इतका वेळ शांत असलेली निधी हैराण होऊन म्हणते, तुम्हाला कसं माहिती माझ्या स्वप्नांबद्दल? यावर तो साधू हसला आणि पुन्हा अलक निरंजन म्हणाला आणि निघून लागला। मागून निधी त्यांना आवाज देणार तेवढ्यात तिला तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो। ती कॉल रिसीव्ह करते आणि बोलते। 10-15 मिनिट बोलून झाल्यावर ती त्या साधूचा मंदिराच्या परिसरात शोध घेते, पण तो साधू तिला कुठेच दिसत नाही। ती हार, फुले विकणाऱ्यांना, दुकानदारांना देखील विचारते, पण असा साधू आज तिथे कोणी पाहिला नव्हता। शेवटी निधी घरी जायला निघते। तिच्या डोक्यात हेच विचार चालू असतात। कोण होता तो साधू? एक वेगळंच तेज त्याच्या चेहऱ्यावर होतं। बोलण्यात एक आपलेपणा होता। पण विशेष हे की त्यांना माझ्या स्वप्नांबद्दल कसं समजलं? शेवटी गजानन परमात्मा जाणो। आणि निधी घरी पोहोचते। घरी आल्यावर ती काही रोजची कामे उरकते, पण आज तिचं लक्ष सकाळच्या घटनेवरच असते। आज निधी कसल्या तरी विचारात आहे हे पाहून तिची मामी सुनंदा तिला विचारते, निधी काय झालं ग? सकाळपासून कोणत्या तरी विचारात आहेस? बोलली नाही, काही नाही तू आज? अगं काही नाही ग मामी, असं जरासं। नक्की ना ग? हो मामी। मग निधी मामी सोबत गप्पा मारत स्वयंपाक करते आणि घरची सर्व कामे उरकते। नंतर सगळा दिवस छान जातो। निधीचे आई वडील लहानपणीच वारले होते। नंतर तिचा सांभाळ तिच्या मामा मामीने केला होता। निधीच्या मामा मामीला अपत्य नसल्याने त्यांनी निधीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला। निधी ही लहानपणापासून हुशार आणि गणेश भक्त होती। तिचे मामा ड्रायव्हर असल्यानं ते 2-3 दिवसातून तर कधी आठवड्यानंतर घरी येत। आज ही ते लांबच्या पल्ल्याला असल्याने परवा येणार होते। आजही निधी आणि मामी दोघीच घरात होत्या। त्यांना याची सवय देखील झाली होती। चतुर्थीची पूजा करून निधी आणि मामी दोघी उपवास सोडतात आणि रात्रीच्या गप्पा मारून दोघी झोपून जातात। अचानक मध्यरात्री निधी दचकून उठते। तिच्या चेहऱ्यावर घाम आलेला असतो। तिच्या आवाजाने
मामीही उठते आणि तिला पाणी प्यायला देते आणि विचारते, काय झालं निधी बाळा, पुन्हा तेच स्वप्न का? हो मामी, पुन्हा सगळं तेच. आज तर फार भयानक पाहिलं मी. निधी सांगू लागली, मामी, अशी स्वप्न मला लहानपणापासूनच येत होते, पण फार कमी पडायचे. पण 2-4 वर्षांपासून आठवड्यातून 2-3दा पडू लागली आहेत. तीच पुरातन गणेश मूर्ती, मी काहीतरी मंत्रपठण करतेय वगैरे. कधी माझ्या मागे एक विषारी नाग लागलाय किंवा तो मला दंश करतोय, अशी स्वप्न पडतात ग. पण आज तर स्मशानभूमी, कवटी वगैरे कोणीतरी निर्दयीपणे लहान मुलाचा तलवारीने गळा कापून जीव घेतोय. किती भयानक दृश्य आहे हे सर्व. यावर मामी आश्चर्य करत म्हणाली, रोज तीच स्वप्ने ठीक आहे, पण हे आजचं तर भयानकच आहे. यावर निधी गजाननाची प्रार्थना करते, हे बाप्पा, काही चुकलं असेल तर माफ कर, पण आता अशी स्वप्ने पडणे बंद होऊ दे रे. आता यावर काय उपाय करावा? निधी, सांग तूच. देव, बुवा, डॉक्टर्स सर्व करून पाहिलं, पण हे तुझे स्वप्न पडणे काही थांबले नाही. मला तर वाटतं तू देवाचा काही जास्त विचार करतेस किंवा तुझं काहीतरी चुकत असावं. नाही मामी, माझी भक्ती निस्वार्थ आहे. बरं बाई, झोप आता, उद्या बोलो. काय ते? निधी पुन्हा झोपते, पण ती गाढ विचारात मग्न असते. आता या स्वप्नांच्या तळाशी जायचं आणि याचा नक्की अर्थ काय तो लावायचाच, असा ती पक्का निर्धार करते. आणि विचार करता करता तिला झोप लागते. 2-3 दिवस ठीक जातात, पण 4थ्या दिवशी निधी अभ्यास करत असताना दुपारी निधीला तिच्या मावशीचा फोन येतो. हॅलो रेणुका मावशी, बोल ना, किती दिवसांनी कॉल केलास? निधी निधी मावशीचा रडण्याचा आवाज ऐकून निधी तिला काळजीने विचारते, अगं बोल ना मावशी, काय झालंय? का रडतेस? इतक्या दिवसांनी कॉल केला, काय झालं सांगशील का? तेव्हा रेणुका सांगते, अगं निधी, अगं हे परवा शेतात जाऊन आलो असं बोलले होते, ते गेले आणि आज 2 दिवस झाले ते घरी अजून नाही परतले ग. सगळीकडे शोध घेतला. आणि ती रडू लागली. मावशी, अगं मावशी, ऐकशील का? आधी तू शांत हो. बरं, तूच अशी बावरलीस तर भार्गवीला आणि आजीला कोण आधार देईल? बरं, पोलीस कंप्लेंट केलीस का? अगं केली आहे, पण काय मावशी? या गावाला शाप आहे. गावात आत्तापर्यंत 20 लोक हरवली आहेत. एकदा हरवली की सापडत नाहीत ग माणसं. आणि यापायी अर्धे लोक हा गाव सोडून गेलेत. रेणुका पुन्हा रडू लागते. अगं रेणू मावशी, असं काही नसतं ग. बाप्पावर विश्वास ठेव. बघू, मी आता मामीला सांगते, ती काय म्हणते ते ऐकते आणि सोबत आली तर तिला पण घेऊन येते. शुक्रवारी ये. मी तिकडे नाही. नको, अजिबात नको. तू आणि मामी नका येऊ इकडे. फार विपरीत भूमी आहे ही. मावशी, तुला बाप्पा आणि माझ्यावर विश्वास आहे ना? येते म्हणते मी. अशा वेळी तरी मला अडवू नकोस तिकडे यायला. करते मी थोड्या वेळाने फोन. काळजी घे. फोन ठेवून निधी मामीला सर्व सांगते. मामी ही काळजीत पडते. मग काय करायचं ठरवलं आहेस तू निधी? मी तिथे जाणार मामी. मावशीला आणि भार्गवीला आपली गरज आहे. अगं, पण खरंच तिथली जागा चांगली नाही निधी. मग तिला असं आपण संकटात एकटं ठेवायचं का? मला नाही पटत हे. निधी, एक बाळ, ह्यांना येऊ दे, मग ते निर्णय घेतील. तोपर्यंत आपण घाईने कोणताही निर्णय न घेतलेला बरा. तसं पण त्या गावात रेणुकीशिवाय आपलं कुणाशीही काही नातं नाही. तुझे आई वडील सुद्धा ते गाव सोडून जात असताना त्याचा
अपघातात मध्ये मृत्यू झाला. तुझ्यावर देवाची कृपा असावी म्हणून तुला काही झाले नाही, पण त्या गावामध्ये आपली जमीन, माणसे, कुल सर्व नष्ट झाले. म्हणून अशा मनहूस जागी तुला तिथे पाठवणं मला बरं वाटत नाही. ह्यांच्या वडिलांनी यांना वेळेत ते गाव सोडायला लावलं आणि पुण्यात राहायला आलो. नाही मामी, किती केलं तरी ते गाव आहे माझं. मावशीला माझी गरज आहे. काकाला शोधायचं आहे. तिला आपल्याशिवाय कोणाचाही आधार नाही. आणि तू काळजी नको करू, बाप्पा माझ्या सोबत आहेच. निधीच्या दृढ निश्चयाने मामी शांत बसते आणि तेवढ्यात सुनंदाला निधीच्या मामांचा कॉल येतो. ती त्यांना झालेली सर्व हकीकत सांगते आणि निधीचा गावी जाण्याच्या हट्टाबद्दल देखील सांगते. पण निधीच्या दृढ निश्चयापुढे ते देखील अधिक आडेवेडे न घेता परवानगी देतात. मामी फोन ठेवते आणि निधीला सांगते, निधी, मी सुद्धा तुझ्या सोबत येईन. यावर निधी खुश होते आणि रेणुका मावशीला येण्याबद्दल कळवते. गुरुवारी दोघी आवराआवरी करतात. शुक्रवार ऐवजी गुरुवारी रात्री निघण्याचं दोघी ठरवतात, म्हणजे शुक्रवारी सकाळी घरी पोहोचता येईल. रात्री दोघी 10 वाजता पुणे स्टेशनवर पोहोचतात. 11ची ट्रेन असते. 11 वाजता कर्नाटका एक्सप्रेस येते. दोघी ट्रेनमध्ये बसतात. पहाटे गुलबर्गा स्टेशनला उतरतात. तेथून दोघी बसने, मग नंतर 6 सीटरने आणि वेंटपूरला पोहोचतात. निधी प्रत्येक गोष्ट निहाळत असते. तिचं गाव जे लहानपणी सुद्धा कधी नीट तिने पाहिले नव्हते आणि आता इतक्या वर्षांनी ती पहिल्यांदा तिथे आली होती. गावातले लोक दोघींकडे पाहत असतात. गावात असं विचित्र घटना घडत असताना देखील कोण पाहुणे गावात आले याचं त्यांना आश्चर्य वाटलं असावं. वेंटपुरा महाराष्ट्र सीमेजवळ असल्याने गावात मराठी आणि कन्नड बोलणारी लोक होती. निधीच्या मामीला सुद्धा कन्नड भाषा येत होती, तर निधीला बऱ्यापैकी. दोघी एकदम रेणुकेच्या घराजवळ पोहोचतात. दारात रेणुका त्यांची वाट पाहत होती. त्यांना येताना पाहून तिचे डोळे पुन्हा पाणावले. सुनंदा आणि निधी घरात येतात. रेणुकाची 12 वर्षाची मुलगी भार्गवी आणि तिची सासू मायक्का आजी घरात असते. चहा पाणी झाल्यावर त्यांची खूप चर्चा होते. तेव्हा निधी रेणुकाला विचारते, हे सर्व कधीपासून सुरू झाले आहे मावशी? तेव्हा रेणुका तिला सांगू लागते, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा गाव सुखी होता. आमचे वडील म्हणजे तुझे आजोबा इथले सरपंच होते. गावात एकाएक अचानक अशीच लोक गायब होऊ लागली. तेव्हा गावात एक सिद्ध आणि त्यांची शिष्या आली होती. तेव्हा त्या योगिनीने त्या वाईट शक्तीला संपवलं. पण दुर्दैवाने ती त्या गावच्या नदी शेजारील गणपती मंदिरात मरण पावली. ती कशी मेली ह्याचं कारण नाही माहीत, पण त्यानंतर त्या मंदिरातली ती मूर्ती सुद्धा अचानक गायब झाली. कुठे गेली, कोणी नेली माहीत नाही. पण त्यानंतर गावात कधी काही चांगलं झालं नाही आणि मागच्या वर्षापासून पुन्हा हा गायब होण्याचं प्रकरण सुरू झाले. पोलीस शोध घेतायत, पण एकही व्यक्ती अजून सापडली नाही आणि यात हे देखील हरवले. आणि पुन्हा रेणुका रडू लागली. सुनंदाने तिला धीर दिला आणि निधी म्हणाली, मी शोध घेईन काकांचा. आणि निधी घरातून निघते आणि पोलीस स्टेशन जवळ येते. पण तिथे जाऊन तिला, आम्ही तपास करतोय, काही कळालं तर तुम्हाला कळवू, असंच उत्तर मिळालं. ती पुन्हा घरी येते आणि विचारात मग्न असते. घरात सुनंदा, निधी आल्याने भार्गवी आणि रेणुकेला आधार वाटत असतो. रात्रीचे जेवण होते आणि सर्व झोपी जातात. मध्यरात्रीनंतर
पुन्हा घाबरून निधी उठते. पण यावेळी तिच्या स्वप्नात एक पुरातन मंदिर आणि पुन्हा ती गणेश मूर्ती दिसलेली होते. रेणुका सहज तिला घाबरून उठण्याचं कारण विचारते. तेव्हा तिला इतक्या वर्षापासून पडत असलेली स्वप्न तिला सांगते. यावर रेणुका फार चकित होते आणि तिला त्या मूर्ती आणि मंदिराचं वर्णन विचारते. तेव्हा निधी तिला सविस्तर सांगते. यावर रेणुका आश्चर्य करत म्हणते, निधी, तू जे वर्णन केलंस तेच मंदिर गावच्या नदी किनारी उत्तरेला आहे आणि ही तीच मूर्ती. यावर सुनंदा आणि निधी खूप आश्चर्यचकित होते. सुनंदा, अगं पण ते पुरातन मंदिर हिच्या स्वप्नात कसं? हिच्या जन्म होण्या अगोदरच ती मूर्ती गायब झाली होती आणि ही कशी त्या मंदिरात गेलीच नव्हती. मग हे कसे शक्य आहे? रेणुका, आता हे काय आहे हे नीट मी पण सांगू शकणार नाही. उद्या आपण सोमेश्वर स्वामींकडे जाऊ. निधी, हे सोमेश्वर स्वामी कोण? रेणुका, गावचे मुख्य पुरोहित आहेत. ते जे बोलतात ते समजा खरं होतंय बा. गावाला त्यांचाच आधार आहे. चला झोपा, आता उद्या पाहू काय आहे ते. सर्व झोपी जातात. दुसऱ्या दिवशी तिघी जणी सोमेश्वराकडे जातात. सोमेश्वरला रेणुका सर्व हकीकत सांगते आणि सोमेश्वर तिचा हात पाहतो. तसा तो चकित होऊन विचारतो, आपला जन्म केव्हाचा? तेव्हा सुनंदा निधीची सर्व माहिती त्याला सांगते. सोमेश्वर म्हणतो, ही मुलगी कपिलाषष्ठीवर जन्मली आहे. हा अत्यंत दुर्मिळ योग आहे जो 60 वर्षातून एकदाच येतो. शिवाय हिच्या कुंडलीत महाराज योग, श्री योग आणि नंदिनी योग सुद्धा आहे. अति दुर्मिळ योगांची स्वामिनी, महाभाग्यवान आहे ही कन्या. यावर सुनंदा मामी आणि रेणुकेला आनंद होतो. पण ती विचारते, पण स्वामी, ही मग अशी कमनशिबी का? अनाथ होण्याचं दुःख, त्यात ही स्वप्न काय? काय कारण आहे याचं? कारण हिच्या कुंडलीत गुरुग्रह हा कुंडिका योग दाखवतोय. सुनंदा, म्हणजे हा योग सर्व शुभ योगामध्ये कुलूपाप्रमाणे काम करतो. याची चावी जेव्हा मिळेल तेव्हाच सर्व योग सक्रिय होतील. निधी सर्व ऐकत असते, पण तिची नजर सोमेश्वर आणि त्याच्या घरात फिरत असते. तिला समजत नाही, पण तिला तेथे तीव्र नकारात्मकता जाणवत असते. सोमेश्वर काही उपाय सांगतो आणि तिघी जणी पुन्हा घरी परततात. दुपारी निधी त्या पुरातन मंदिराजवळ येते. दगडी भक्कम हेमाडपंथी मंदिर ती भान हरपल्यासारखी पाहत असते. प्रत्येक नक्षीकाम, कलाकृती निहाळत असते. तिला ते यापूर्वीही पाहिल्यासारखं वाटत असते. इतकं सुंदर मंदिर बंद का? कोणी पुन्हा दुसरी मूर्ती स्थापन का नाही केली असं सुद्धा तिला वाटते. मंदिराच्या गाभाऱ्याला मोठं कुलूप असते. जरा वेळ तिथे आणि गाव फिरून निधी पुन्हा घरी येते. पण आज ती फारच शांत होती. गणेश मूर्तीची पूजा करून ती अथर्वशीर्ष पठण करते आणि रात्रीचे जेवण करून झोपी जाते. मात्र आज तिला स्वप्नात पुन्हा तेच बंद मंदिर दिसते आणि बाजूला एक व्यक्ती. ती व्यक्ती या आधी कधीतरी पाहिल्यासारखी वाटते. ती व्यक्ती निधीला म्हणते, उद्या मध्यान्ह समयी या मंदिराजवळ ये. आणि निधी झोपेतून जागी होते. पहाटेचे 4 वाजलेले असतात. याबाबत ती कोणाशी काही बोलत नाही आणि लवकर उठून अंघोळ करून पुन्हा गणेश पूजा करते आणि अथर्वशीर्ष पठण करते आणि गणेश मंत्राचा जप करते.
काय असेल नक्की निधीच्या स्वप्नांचा अर्थ? काय आहे त्या गणेश मंदिराचे आणि गावचे रहस्य? जाणून घेऊया पुढील भागात. धन्यवाद. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.